नांदेड पोलिसांनी 5 मंदिरात चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद करून 1.5 लाखांचा मुद्देमाल केला जप्त। नांदेड पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार, श्री सूरज गुरव अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती अर्चना पाटील अपर पोलीस अधीक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली श्री उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, श्री धीरज चव्हाण पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मुदखेड यांनी एक पथक तयार केले होते। 14 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन मुदखेड हद्दीतील चिकाळा येथील महानुभाव पंथीय श्रीकृष्ण मंदिरातील सुमारे 400 ते 500 वर्षापूर्वीची पुरातनकालीन देवाची पाषाण मूर्ती व आभूषणे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती। 21 सप्टेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड व त्यांचे पथकातील अंमलदार असे नांदेड शहरात पोलीस स्टेशन मुदखेड येथे कलम 305A भारतीय न्याय संहिता गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की 2 संशयित इसम अर्धापूर येथून मोटरसायकलवर देवाची मूर्ती व आभूषणे विकण्यासाठी नांदेडकडे येत आहेत। मिळालेल्या माहितीवरून आसना ब्रिज जवळ रोडवर सापळा लावून मोटारसायकलवर येत असलेल्या 2 इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव रविकांत किशोर नरवाडे, ज्ञानेश्वर उत्तमराव जाधव असे असल्याचं सांगितलं। पंचांसमक्ष त्यांच्या ताब्यातील पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये सोन्याचे नाक, ओठ, भुवया, टिळा व चांदीचे आयातकृती मकर लावलेली काळ्या रंगाच्या पाषाणाची एक मूर्ती व इतर आभूषणे, नगदी रुपये, एक महादेवाची पितळी मूर्ती, एक पितळी गदा, एक लोखंडी रॉड व एक मोटारसायकल असा एकूण 1,56,100 रुपयांचा मुद्देमाल मिळून आलाय। नांदेड येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।